मनमाड बाजार समितीमध्ये आता कांद्याचे भाव कोसळलेले आहेत, मात्र लसणाची फोडणी चांगलीच महाग होताना दिसते आहे। मनमाड बाजार समितीमध्ये लसणाला प्रति क्विंटल 35,000 रुपयांचा भाव मिळालाय। लसणाचे दर गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीशी कात्री लागणार आहे। तर निर्यात बंदी आहे कांद्यावर आणि त्यामुळे कांद्याचे दर मात्र घसरलेले बघायला मिळतात। कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय आणि आठवड्याभरामध्ये 700 रुपयांनी कांद्याचे भाव हे गडगडलेले आहेत। तर कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यासाठी आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत, त्यामुळे एकीकडे लसणाचे भाव कडाडलेले दिसतात, तर कांद्याचे दर मात्र कोसळलेले बघायला मिळतात। याविषयी बोलूयात की या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्या सोबत आहेत। रईस, लसणाचे भाव चांगलेच गगनाला भिडलेले दिसत आहेत। 35,000 रुपये क्विंटलला भाव मिळतोय। यामनी आपल्याला माहित आहे का सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू आहे। रोज कांद्याच्या दरात घसरण सुरू असून कांदा सरासरी 9 रुपये किलोने विकला जाते। तर दुसरीकडे लसणाचे जे भाव आहे ते गगनाला भिडले। बाजार समितीमध्ये लसणाला तब्बल 35,000 रुपये क्विंटल म्हणजे 35 रुपये किलो 350 रुपये किलो इतका भाव मिळत आहे। तर किरकोळ बाजारामध्ये लसण तब्बल 400 रुपये किलोने विकले जाते। याचं प्रमुख कारण असं आहे की लसणाची आवक फार कमी झाली आहे, त्यामुळे लसणाची जी मागणी जास्त तर आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने लसणाचा भाव आहे 400 रुपये प्रति किलोवर आले। रईस, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे भाव गडगडताना दिसत आहेत। निर्यात बंदी लादलेली आहे, या सगळ्यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले आहेत, आंदोलन सुद्धा होत आहेत। नक्कीच यामनी आपल्याला माहित आहे का 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांद्यावर अचानक निर्यात बंदी केली। तेव्हापासून तर आजपर्यंत कांद्याच्या भावात सतत घसरण सुरू आहे। मागील आठवड्यात ज्या कांद्याला 1600 रुपये भाव मिळत होता त्याच कांद्याला आता या आठवड्यात 900 950 रुपये भाव मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होते, कारण की आता सध्या जो लाल कांदा बाजारात येतोय तो साठवता येत नाही, तो लवकर खराब होते। त्यामुळे नाईलाज शेतकऱ्यांना तो कांदा विकावा लागत आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या हातातोंडाचा आलेला घास जो आहे जो गावला आहे, त्यामुळे शेतकरी संतप्त होऊन ठिकठिकाणी आंदोलन करतात आहे। मागील काही दिवसांमध्ये व्यापारी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत हे आंदोलन केले होते, पण अद्याप कांद्याच्या दरात कोणतीही सुधारणा दिसून येत नाहीये। काल व्यापारी बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 900 रुपये तर 950 आणि जास्तीत जास्त 1200 रुपये इतका भाव मिळाला होता। यामुळे अगदी धन्यवाद रईस या सगळ्या अपडेटसाठी। त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय, आठवड्याभरामध्ये 700 रुपयांनी हे दर खाली आलेले आहेत। मनमाड मधल्या बाजार समितीमधली ही सगळी दृश्य आपण बघतोय। एकीकडे लसणाचे भाव गगनाला भिडलेले आहेत, 35,000 रुपये क्विंटलने ही लसूण विकली जाते, तर कांद्याचे दर मात्र सातत्याने कोसळताना दिसत आहेत। निर्यात बंदीचा फटका सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती कांद्याला बसतो आहे। नवी मुंबईमधल्या एपीएमसी बाजारामध्ये गव्हाचे दर आता चांगलेच वाढले आहेत। बाजार समितीमध्ये गव्हाला प्रति क्विंटल 2800 ते 6300 रुपयांचा दर मिळतोय। प्रति किलो गव्हाचे दर हे 40 रुपयांवरती आले आहेत। 8 ते 10 रुपयांनी हा प्रति किलोच्या मागे गहू हा महागलेला दिसतोय। याविषयी बोलूया, शिल्पा नरवडे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। शिल्पा, काय अधिकची माहिती आहे? गव्हाचे दर वाढलेले आहेत, काही कारण आहेत का यामागची? नक्कीच यामिनी, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे। रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या गव्हाच्या किमतीमध्ये देखील वाढ झालेली आहे, कारण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या गव्हाची आवक होत आहे। नवीन गहू यायला टाइम आहे, मात्र जो काही नवीन गहू आला आहे बाजार समितीमध्ये त्याची चपाती व्यवस्थित बनत नाही, म्हणून नवीन गव्हाला मागणी वाढली आहे आणि त्यामुळे गव्हाच्या किमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे। 2800 ते 6300 रुपये किलोने गव्हाची विक्री होत आहे। किरकोळ मार्केटमध्ये 4000 रुपये क्विंटल पासून दर सुरू आहेत। शिल्पा, मात्र या सगळ्यामुळे गव्हाच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला जळ बसू शकते, कारण साधारणतः 10 रुपये प्रति किलोने हा गहू महागतोय।
नक्कीच यामिनी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली आहे, कारण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नवी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील लोक गव्हासारखे इतरही पदार्थ घेऊन जातात. मात्र या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जोपर्यंत नवीन गहू बाजारामध्ये येईपर्यंत हे दर असेच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 63 रुपयांवर काही गव्हांच्या किमती पोहोचलेल्या ठीक आहेत. आहे. मात्र नवी मुंबईतील अगदी धन्यवाद शिल्पा या सगळ्या अपडेटसाठी.